बुलढाण्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून बराच वाद झाला। पहिली बाजू आपण जाणून घेतली, बऱ्याच गोष्टी समोर आल्या। मात्र त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगण्यासाठी गावातील महिला माझ्यासोबत आहे आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। ताई, मला आधी तुमचं नाव सांगा। मी स्वाती ज्ञानेश्वर बुधवत, चिखला या नगरीतलीच असून मला आता मी प्रश्न विचारतो, त्या दिवशी नेमकं या सगळ्या प्रकरणाची सुरुवात कशी झाली? मला पहिल्यापासून सगळं सांगा, नेमकं काय काय झालं? सुरुवात संजीवनी वाघ यांनी अशी केली की रातोरात तिनं काही साथीदार धरून मंदिरामध्ये ज्या ठिकाणी गोरगरिबांचे लग्न लागतात, पंक्ती बसतात, सप्त्याचे कार्यक्रम होतात, त्या ठिकाणी मधोमध हा पुतळा उभा केला रात्रीच्या 2च्या 2:30च्या 3च्या मधात। आणि आमच्या गावकऱ्याचं म्हणणं असं होतं सकाळी पाहिल्याच्या नंतर की हे होणार नाही, आम्ही पण बसू, तू नुसतं धड काय बसवती, आम्ही शिवाजी महाराज हा घोड्यावर बसू पण योग्य ठिकाणी बसू। या ठिकाणी बसवल्याच्या नंतर गोरगरिबांचे कार्य करायचे कुठं, म्हणून आपण ग्रामपंचायतीच्या समोर जागा देऊ, हवेवर जागा देऊ, हेच मत मांडलं। पण ती तयार होत नव्हती। तिनं ज्या दिवशी नोटीस आली वरून 19 तारखेपर्यंत थांबायला सांगितलं, काही दंगा होता कामा नये, सर्वांनी शांतता राखायला सांगितली। आमच्या बाया सगळ्या संयम होत्या। 19 तारखेला सगळी जयंती झाली आणि 20 तारखेला ज्यावेळेस वरून नोटीस आली त्यावेळेस ग्रामपंचायतला मंदिराला लावण्यात आली। ज्यावेळेस ती नोटीस वाचली की 4 कर्मचारी लोकांना बिनधास्त पुतळा उचलायला चालतो, तुम्हाला आम्ही 100 माणसं 100 हे देऊ, आरक्षण देऊ, सगळेजण तिथे हजर हो, तुम्हाला कोणीच काही करणार नाही, हे जे तेव्हा तिने वाचलं तेव्हा मात्र तिनं रात्रीच्याला तिथे गट्टू आणून टाकले, सिमेंट आणून टाकलं। ज्यावेळेस तिनं तिथं बांधकाम करण्याची तयारी लावली त्यावेळेस आमचा समाज तिथं मौजूद झाला। बायांची संख्याही खूप वाढली, पण बायांची संख्या वाढली, आमचा सरपंच, ऑपरेटर, ग्रामसेवक, जे काही ग्रामपंचायत कर्मचारी होते ते सर्व ग्रामपंचायत मध्ये होते। वाद कसा सुरू झाला? वाद ह्यो सुरू झाला फक्त की आम्ही ज्या बाया साईडला बसलेलो होतो मंदिरामध्ये, त्यावेळेस त्यांच्या भागवत शेळकेचा मुलगा व्हिडिओ काढू लागला। त्यावेळेस आमच्या बायांचे थोड्या समोर गेले आणि त्या म्हणल्या की आमचे व्हिडिओ का म्हणून व्हायरल करतोय, का काढतोय? तेव्हा ती संजीवनी वाघ आणि तिच्या 2-3 बहिणी भाऊ समोर आले आणि आमच्या बाया थोडीशी चकमक झाली। पण तिनं ज्यावेळेस आमची चकमक झाली तेव्हा ती सगळे व्हिडिओ व्हायरल केले, तिचे कपडे फाडले, ते व्हिडिओ व्हायरल केले। पण तिचे कपडे फाडले कोण असतात तो व्हिडिओ काढली। आमच्या सरपंचाच्या मागे तिची एक भाऊज आहे, कपडे काढून सरपंचाच्या गळ्यात पळतीये, तो व्हिडिओ कुठे आहे? ते व्हिडिओ पण आम्हाला समोर पाहिजेत ना। बरं, आणखी कोण होतं गावात? तुम्ही होता त्यावेळेस? मला एक सांगा, हा कपडे फाडल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय, आरोप होतोय, नेमकं काय झालं होतं त्यावेळेस? कारण वेगवेगळे दावे केले जातात, तुम्ही त्या स्पॉटला होता, तुम्ही त्या घटनास्थळी होता, तुम्ही काय पाहिलं? मी एकच पाहिलेलं आहे की आमच्या महिलावर अत्याचार होतोय, आमच्या महिलावर मारहाण होती, म्हणून तिने कपडे फाडले आणि कपडे फाडून आमच्या सरपंचाचं नाव बदनाम करण्यासाठी, ती सरपंचाच्या गळ्यात हात टाकायसाठी तिने आमच्या पळत होती ती। आणि आम्ही सरपंचाच्या नाव बदनाम न होण्यासाठी तिनं सर्व महिला आम्ही समोर आलोय, सर्व महिला आम्ही समोर आलोय। आणि समोर येण्याचं कारण आणि त्यांनी काय केलं, आमच्याशी दंगा मस्ती करून आमचे सर्व आमचे जे माणसं आहेत हे सर्व त्यांनी पोलीस स्टेशनला कोंडले। फक्त आमची महिला घरी आहे आणि महिला घरी असल्यामुळे आमच्यावर तुम्हाला म्हणायचं आहे की जे कपडे फाडले त्यांनी स्वतः फाडले? तिने स्वतः फाडले आणि कोणी जे तिचे भाऊ आहेत का त्यांनी काय केलं, हाताने गुंडा काढल्या आणि केस सोडून आमच्या पुढे आले, आम्हाला म्हणलं मारा आम्हाला। आमचे माणसं फक्त सोडवायला आले होते, तर आमच्या माणसावर त्यांनी आरोप केले आणि डबल काय केलं, रात्रीला आमचे जे घरी लेकरं बाळ आहेत आमचे, त्यांनी आमच्या ट्रॅक्टरवर मशीनवर दगड घातली आहे, म्हणा आमची भरपाई करून दिली आली पाहिजे। आमचे मशीन आहे ट्रॅक्टर घरी का, यांनी मशीनवर ट्रॅक्टर दगड घातले, जे आमचे घर आहे का ते घर पाण्याने फोडले आमचे। कोणी केलं हे का? संजीवनी वाघ नाही का, हिचे जे साईड भाऊ आहेत, जे गावातले पोरं आहेत, ते विष्णू मिसाळ आहे का, विष्णू मिसाळने आम्हाला मारलं, आमचं दाखवू घातला। विठ्ठल वाघ, विष्णू मिसाळ आणि विकास वाघ संजीवनी भाऊ हे आम्हाला मारलं, पाय पण दाखवा। या ठिकाणी एक बाजू बघितली, दुसरी बघा, हात दाखवा, अशा पद्धतीने मारहाण झाली। दुसऱ्या गटाला देखील मारहाण झाली। संजीवनी वाघच्या बहिणीच्या नवऱ्यानं गावातला मिसाळ म्हणून माणूस आरून मिसाळ त्यांनी मारहाण केलेली आहे। विष्णू मिसाळने सोन्याच्या दोन्ही बाईवर हात घातलेला आहे, आम्हाला पण त्याला अटक करायची, त्यालाही अटक करायला अटक झालीच पाहिजे। समजा संजीवनी वाघाचे 2 भाऊच मेवना म्हणजे गावातली मराठी माणसं आहे, काही संघ आहेत का, त्याला अटक झालीच पाहिजे। दोषी सरपंच सरपंच भाऊजा नाही का, त्यांनी तिला भक्कम मारली। आता या गोष्टी 2 गोष्टी आहे की त्यांनी स्वतः कपडे फाडले आणि तुम्हाला पण मारहाण झाली।
आमच्या पोती आहेत का आमच्या 5-5, 6-6 तोळ्याच्या आमचे जे मणी आहेत का मनी डोरलं ते पण तोडून घेतलं आणि त्याने आरोप घेतले आमच्यावर आणि जे तिची माहिती नाही का संजीवनी वाघ आहे ना आमच्या रेखा वाघ आणि ती आमच्या पुढे आली आणि तिने केस मोकळे सोडे म्हणले मारा आम्हाला नक्कीच आपण बघतोय महाराष्ट्रात आतापर्यंत एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्या आमच्या मुलीचं नातीचं लग्न आहे आता 8 तारखेचं लग्न आहे आम्हाला आम्ही आता मुंडा कुठं घालायचं आम्ही 8 तारखेचं लग्न आहे. अडचण काय होते अडचण आहे आमची फक्त आम्हाला मुंड्यात टाकण्याची अडचण आहे कोण टाकू देत नाहीये संजय टाकत नाही मुंड्यात अच्छा शाळेची जागा आहे. म्हणजे असं तुम्हाला तिथं आता पुतळा बसवला तिथे पुतळा बसवला आमच्या मुलीचं लग्न आहे 8 तारखेचं आता कुठं टाकायचं मंडप हे दुसरी बाजू आहे गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत होता वेगवेगळे दावे केले जात होते मात्र नेमकं काय घडलं महिलांना कशी मारहाण झाली हे देखील आता समोर आलेलं आहे या महिलांना म्हणजे संजीवनी वाघ यांनी आपली व्यथा मांडली मात्र दुसऱ्या बाजूनी या महिलांना देखील मारहाण झाली त्यांच्या अंगावर देखील वळ आहे ही बाजू देखील दुसरी आहे आणि आपण बघतो की आई आहे त्यांच्या घरात आता लग्न कार्य आहे ज्या ठिकाणी गावातील लग्न होत होते त्याच ठिकाणी पुतळा बसवण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे त्यामुळे ही दुसरी बाजू मांडण्याचा आपला हा प्रयत्न होता राहुल चव्हाणसह मोहसिन शेख NDTV बुलढाणा